कर्तव्यनिष्ठ IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची प्रत्येक विभागातील छाप ही वादळी ठरली। नुकताच त्यांच्याकडे FDA म्हणजेच अन्न व औषध प्रशासनाचा आयुक्त म्हणून पदभार सोपविण्यात आल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी धडाकेबाज कारवाईची मालिका सुरू केली। 2 दिवसापूर्वी राज्यातील प्रतिबंधित असलेल्या गुटखा तत्सम पदार्थांची विक्री आणि रॅकेट चालवणाऱ्यांवर थेट मकोका अंतर्गत कारवाईचे आदेश दिल्याने राज्यभरातील गुटखा माफियांचे धाबे दणदले असून लातूर जिल्ह्यात देखील याचा थेट परिणाम पाहायला मिळालाय। जिल्ह्यासह शहरातील पानपट्टीधारकांनी तुकाराम मुंढे यांचा धसका घेतला असून शहरातील आणि जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक पानपट्ट्या बंद झाल्यात आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। कर्तव्यनिष्ठ IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी FDAचा चार्ज घेतल्याच्या नंतर प्रत्येक अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रत्येक विभागावर त्यांनी कारवाईचा जो आहे राज्यभर धडाका सुरू केलेला आहे। त्याप्रमाणे आता काल जर त्यांची पत्रकार परिषद पाहिली असेल तर काल त्यांनी गुटखा आणि तत्सम पदार्थ विक्री करणाऱ्यावरती मकोका लावण्याचे आदेश या ठिकाणी पारित केलेले आहेत। त्यामुळं लातूर जिल्ह्यातल्या पूर्ण पानटपऱ्याच्या व्यवसायावर हा थेट परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय। मी सध्या उभा आहे लातूर शहरातल्या शाहू चौक भागामध्ये, ज्या ठिकाणी ज्या पानपट्ट्या होत्या त्या पानपट्ट्या आज बंद स्वरूपात दिसत आहेत। कालच IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पानटपरी धारक किंवा जे कोणी गुटखा किंवा तत्सम पदार्थाची विक्री करतील त्यांच्यावरती थेट मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश पारित केल्याच्या नंतर याचा परिणाम जो आहे तर लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येक पानटपरी धारकावर या ठिकाणी होताना दिसून येत आहे आणि जिल्ह्यातल्या बहुतांश पानटपऱ्यांनी स्वतःहून हे दुकानं बंद ठेवलेली आहेत, आस्थापना यांच्या बंद ठेवलेल्या आहेत। त्यासोबतच पान मटेरियलसाठी मिळणारं जे साहित्य असतं ते पान मटेरियल ची दुकानं देखील आता कुठेतरी लातूर शहरामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये बंद झालेली आपल्याला पाहायला मिळेल। कुठे ना कुठे कारवाईच्या भीतीपोटी हा जो सगळा व्यवसाय जो आहे त्या ठिकाणी ठप्प पडलेला आहे। मकोकाची कारवाई आपल्यावर होऊ शकते या भीतीमुळं लातूर जिल्हा आणि लातूर शहरातील पानटपरी धारक असतील किंवा पान मटेरियल धारक असतील यांनी स्वतःहून आपल्या दुकानांना टाळं ठोकलेलं आहे। येत्या काळामध्ये याचा परिणाम नेमका काय होतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर।